लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर। आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध। याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर। साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल। आजच भेट द्या साई कमल फर्निचरला। प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर। मोबाईल 98 814 73 753। नगर तालुक्यातील दरेवाडी शिवारातील शिवसैनिक मच्छिंद्र बेरड यांच्या शेतामध्ये ताबेमारी करण्याचा प्रयत्न होत असताना शिवसैनिकांनी तो हाणून पाडला, अशी माहिती युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। बेरड यांची गाडी जाळून त्यांना मारहाण करून जेसीबी अंगावर घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप देखील राठोड यांनी केलाय। काल झालेली ताबेमारी, काल आमच्या शिवसैनिक भाऊ बेरड याच्या जागेवर किती मोठी ताबेमारी करण्याचा प्रयत्न केला गेला व तो कसा हाणून पाडला शिवसैनिकांनी सगळ्यांच्या तत्परतेने काल या नगर शहरातल्या लोकांनी बघितलंय। त्या संदर्भातच मी आज या ठिकाणी आपल्या संघ व आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सगळेच लोक बोलण्यासाठी आलेलो आहोत। तर आपण पाहतोय काल एक आमचा शिवसैनिक भाऊ बेरड ज्यावेळेस अशी घटना घडली, त्याची गाडी जाळली गेली, त्याची गाडी जाळून त्या ठिकाणी त्याला हाणमार झाली, हाणमार करून तिकडे जेसीबी पार त्याच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला, पण त्या तिकडले गावकरी एकत्र झाले, त्यातून त्याला बाहेर काढलं आणि ते या ठिकाणी पोलीस स्टेशनला आले। पोलीस स्टेशनला आल्यावर त्या पोलीस स्टेशनात कोण पाहिजे हो आता सध्याला, म्हणजे ज्याच्या विरोधात कंप्लेंट करणार तोच येणार ना त्या पोलीस स्टेशनात। त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याच्या नेत्याच्या सांगण्यावरून गुंड पाठवून त्या पोलीस स्टेशनात गुंड पाठवलं त्यांनी, 40 ते 50 गुंड, व पोलीस स्टेशनात त्या भाऊ बेरडच्या अंगावर गेले, त्याला तिकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। आपण पाहत असेल की 2 व्हिडिओ आले। पहिल्या व्हिडिओमध्ये त्यांनी सगळं भाऊ बेरडनी नावानिशी त्या ठिकाणी सांगितलं की कोणामुळे होतंय, कशामुळे होतंय, कोणाचे कार्यकर्ते होते, आणि नंतर त्याला पोलीस स्टेशनाच्या गच्चीवर नेलं, त्याला तिकडे दमदाटी केली की लवकर तुम्ही पहिला स्टेटमेंट बघा, दुसरा त्याच्यात तो घाबरलेला आहे, त्याचा शर्ट फाटलेला आहे, त्याच्यावर दमदाटी करून त्याला स्टेटमेंट बदलायला लावलं। हे नगर शहरात चालू झालेलं आहे। म्हणजे कोणताही सर्वसामान्य माणूस त्याच्या जागेवर जर ताबा मारला तुम्ही कंप्लेंट करू पण शकत नाही, तिकडे धपाधप त्यांचे लोक येतात। बरं, त्या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते पोहोचले, सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पोहोचल्यावर ते घाबरले, त्यांना आता म्हणतील काय करावं यांच्यावर, तर ते आमच्या अंगावर यायला लागले पोलीस स्टेशनाच्या आत APIच्या समोर। तिकडे व्हिडिओ फुटेज सगळे आहे, CCTV फुटेज आहे, अंगावर येऊन तू बाहेर या असं तसं। हे गुंडगिरी या नगर शहरात किती दिवस चालणार? हे 25 वर्ष या नगर शहराला संरक्षण दिलं माननीय अनिल भैया राठोड यांनी, आणि आज ते नाहीये तर यांची गुंडगिरी कोणत्या लेवलवर चालली हे खरं तर नागरिकांनी बघायला पाहिजे। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, ही ताबेमारी आम्ही थांबवली कालची आमच्या शिवसैनिकाची। नगर शहरात जेवढे ताबेमारी असतील तर अजून पण लोकांना मी विनंती करतो की तुम्ही आमच्या पाशी या। या ताबेमारीच्या विरोधात आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सगळे लोक येऊन त्या ठिकाणी ती ताबा काढून देऊ। आणि तुम्हाला अजून एक महत्त्वाचं सांगतो की 3 ताबे या पुढच्या 8 दिवसात माझ्याकडे पुरावे येणार आहेत, तर 3 महत्त्वाचे ताबे आम्ही काढणार आहे, ते पुराव्यानिशी, आणि ते लिगली पोलिसांच्या कलेक्टर साहेब बसून आणि आपले जे सन्मान्य खासदार साहेब निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते 3 ताबे, एक तर ताबा कलवारचा होता, आपण पाहिला असेल, तो 5 कोटी रुपयाचा प्लॉट ते घशात घालण्याचा प्रयत्न केला, तो ताबा काढला। तसे अनेक ताबे नागरिकांनी न घाबरता समोर यावे आणि हे ताबेखोर, हे ताबे सम्राट लोकांच्या विरोधात आम्ही उभे आहोत। महाविकास आघाडी पूर्ण मजबूतीने उभी आहे। तुम्ही फक्त आमच्याकडे पुरावे घेऊन या, तुमचा ताबा काढण्याचं गॅरंटी आम्ही देतो।
यावेळी अभिषेक कळमकर, भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर. हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय. कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.